पाठीमागे झेंडे फलक मिरवत नाचवत फिरावं लागणार आहे. ह्या सगळ्या दुर्दैवी बाबी या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मान्य आहेत का, हा प्रश्न मी आज आपल्या माध्यमातून त्यांना विचारतोय. त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते. सुनीत्रा पवार यांच्यावर देखील केले होते. त्यांना देखील तिकडे उमेदवारी दिली. माझं तेच म्हणणं आहे, मी ह्या सगळ्यांचं सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, या सगळ्यांवरती केले असतील. पण आता मी तर केवळ आता हे शेवटच्या टप्प्यातली निवडणूक आहे. किरीट सोमय्यांना मोकळं ठेवलेलं आहे. मला तर असं वाटतं की एवढ्या वर्षाची त्यांची मेहनत होती विरोधी पक्षांना छळण्याची, किमान त्यांना त्यांच्या भागातनं उमेदवारी मिळेल असं मला वाटत होतं. माझी अपेक्षा होती की त्याला तिकीट मिळायला पाहिजे. पक्षाची प्रामाणिक सेवा तो करतोय असं तो नेहमी सांगतोय. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. तिथे देखील त्याला म्हणजे फक्त त्याला वापरून फेकतायत का, हा देखील या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे. पण किमान मुंबईच्या जरी लोकांचा प्रचार प्रमुख त्याला करावं, कारण ग्रामीणमध्ये त्याचं कोण ऐकेल नाही ऐकेल माहीत नाही, पण मुंबईत त्याचं ऐकणारे लोक भरपूर आहेत. त्यामुळे त्यांना प्रचार प्रमुख करावं अशी माझी मागणी आहे. रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिलेली आहे, तुम्ही म्हटलं की रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिली तर खरी शिवसेना कळेल. रवींद्र वायकर जेव्हा जात होते तेव्हा तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती, ते निवडणूक लढणार नाहीत यापुढे असं आदित्य ठाकरे काल म्हणाले. असं असताना त्यांना उमेदवारी देणं आणि ते म्हणतायत की खरी शिवसेना कोण आहे हे सगळं जगाला माहीत झालेलं आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया? रवींद्र वायकर खरी शिवसेना आहे असं म्हणून लढत असतील तर ह्या निवडणुकीत खरी शिवसेना कोण आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. आणि रवींद्र वायकरांनी शिवसेनेसमोर लढावंच. शिवसैनिक देखील वाट बघतायत, कारण असे जर गद्दार असतील पक्षामध्ये तर त्यांना राजकीय गाडण्याचं काम हे शिवसैनिक फार मोठ्या मनाने आणि पूर्ण तत्परतेने करतात. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून रवींद्र वायकरांना जर असं वाटत असेल ते ज्या पक्षात गेलेत तो पक्ष जर खरी शिवसेना असेल तर ह्या निवडणुकीचा निकाल सांगून देईल की खरी शिवसेना कोणाची आहे. मी अनुभवी आहे आणि माझ्यासमोर नौका उमेदवार उभा आहे असं ते म्हणतात. वायकर असं म्हणतात की मी इतका अनुभव आहे माझ्याकडे, त्याचा उपयोग तर होईल आणि समोर नौका उमेदवार माझ्या समोर आहे, त्यामुळे मला गेले 10 वर्ष अमोल कीर्तीकर